बळीचा यज्ञ चालू आहे आणि यज्ञामध्ये बली बसलेले शुक्राचार्यजी महाराज बलिकून यज्ञ करून घेत आहेत. होम हवन विधी चालू आहे आणि एवढ्यात बळी महाराजांनी पाहिलं वामन भगवान परमात्म्याला येताना. असं वाटत होतं जसं साक्षात भगवान सूर्य परमात्मा बालक स्वरूप अवतार धारण करून पृथ्वीवरती चालत येतात की काय. आणि बलीनं जसं पाहिलं ना हो, बलीचे डोळे चकित झाले आणि बळीनं ते वटू वामन स्वरूप जवळ आल्यानंतर विचारलं, महाराज अहो तुमच्यासारखे संत घरी आल्यानंतर की आद्यन पितर स्तृप्त आद्यन पावित कुलम आद्य स्विष्ट क्रतुरयम यद्भवानागतो गृहा. महाराज तुमच्यासारखे संत घरी आल्यानंतर सगळं कुल पवित्र होतं, नवीन माणसाचं जीवन धन्य होतं तुमच्यासारखे संत घरी आल्यानंतर. आणि महाराज की तम वटुं वामनं दृष्ट्वा मोदमाम हर्षय. तुमचं हे बटू वामन स्वरूप पाहून अंतकरणामध्ये फार हर्ष झाला महाराज, फार आनंद झाला. कोण आहात आपण, कुठून आलात, कशा करता आलात. वामन भगवान परमात्म्यानं आपला परिचय न देता बलीचा परिचय गायला सुरुवात केली आणि बलीला सांगू लागले, महाराज मी कोण आहे याच्यापेक्षा मी तुमची कीर्ती फार ऐकली महाराज. तुमच्याच कुळामध्ये भक्त प्रल्हादजी झाले, एवढंच नाही तुमचे पिता श्री विरोचन महाराज फार मोठे दानी. तुमच्या कुळामध्ये जेवढे जेवढेही म्हणून जर राजे झाले ते सगळे महान दानी होते आणि मला वाटत नाही तुम्ही सुद्धा महान दानी आहात. बली महाराज तुमचं गुण ऐकून तुमच्या दानाचे गुण संपूर्ण या त्रिलोकामध्ये गाजतायत आणि तेच गुण ऐकून मी या ठिकाणी आलोय. बळीनं महाराज एवढे गुण दानाविषयी ऐकले तर मग काहीतरी मागा काय देऊ तुम्हाला सांगा. वामन भगवान परमात्म्यानं सांगितलं मला काहीच नकोय. हा पहिला ब्राह्मण असेल जो काहीच नकोय म्हणतो, काहीच नको म्हणतो, मला काहीच नाही पाहिजे. बळीनं सांगितलं, महाराज एवढी दानाची चर्चा गायली आमच्या संपूर्ण कुळाची आणि आता मी मागा म्हटल्यानंतर काहीच नको म्हणताय, काहीतरी मागावंच लागेल. बरं मी देतो ते तर ग्रहण करा, ते तरी घ्या ना. की गाम कांचनम गुणवदधाम मृष्टम तथान्न पेयमुतवा विप्रकन्या ग्रामान् स्तमृद्धान् स्तुरगान् गजान्वा रथांस्तथा हत्तमसं प्रतीच्छ. बळी म्हणतो मी काय काय देतो बघा तुम्हाला मोजा. की गाम कांचनम, महाराज तुम्हाला काही गावं दान देऊ का मी सांगा. वामन भगवान परमात्म्यानं सांगितलं मला गावं नको. मग बळीनं विचारलं, महाराज कांचनम सुवर्ण देऊ का. नको महाराज सुवर्णही नको. गुणवदधाम मृष्टम तथान्न पेयमुतवा विप्रकन्या. तुमचा विवाह झालेला दिसत नाही, तुमच्या सारखीच एखादी ब्राह्मण कन्या तुम्हाला शोधून देऊ का, त्याच्यासोबत विवाह करून देतो. वामन भगवान परमात्म्यानं सांगितलं विवाहाच्या झंझटमध्ये कोण पडणार आहे. बळीनं सांगितलं नुसता विवाह करून देत नाही, तुमच्या विवाहाच्या पूर्वांत जी जिम्मेदारी राहील ती सगळी माझी. ग्रामान् समृद्धान् स्तुरगान् गजान्वा. काही ऐश्वर्य संपन्न गाव तुम्हाला दान करतो, त्या गावामध्ये राहा, काही करायचं नाही, फक्त कर जमा करा, तुमचं जीवनी चालत राहील. तुमचे शिष्य मंडळी तुमचे सेवक तुमच्याकरता सगळं कमवून आणतील, तुम्ही फक्त राहायचं. एवढंच नाही, स्तुरगान् गजान्वा. काही हत्ती देतो तुम्हाला सेनेकरिता, काही घोडदळ देतो, काही हत्तीदळ देतो. अजून रथाम तथा हत्तम संप्रतीच्छ. काही रथ देतो आणि तुम्हाला बसण्याकरता एक दिव्य रथ त्या ठिकाणी तयार करून देतो. काय देऊ बोला. वामन भगवान परमात्म्यानं सांगितलं बली याच्यातलं काहीच नाही लागत मला. शुक्राचार्य हे सगळं ऐकत होते की कोण ब्राह्मण जन्माला आलाय, एवढं देऊ पाहतोय बळी तरी सुद्धा नको म्हणतोय. इथं ब्राह्मण किती घेऊन किती नाही असं करतात आणि हा कोण ब्राह्मण जन्माला आला की आज सगळं न करतोय, काहीच नको म्हणतोय, काय सगळं नाकारतोय, हा कोण आहे. शुक्राचार्यांनी डोळे लावले आणि अंतर्धान झाले आणि पाहू लागले नेमके हा कोण आहे. इकडं बळीनं सांगितलं महाराज काहीतरी तर मागावं लागेल तुम्हाला. तसं माझ्या दारातून जाता येणार नाही तुम्हाला. एवढी चर्चा तुम्ही माझ्या दातृत्वाची एवढी चर्चा गायल्यानंतर जर तुम्ही
माझ्या घरातून रिकाम्या हस्तानं वापस गेलात तर लोक काय म्हणतील महाराज? बळीच्या दारातून रिक्त हस्त आला, माझ्या कुळाला कलंक लागेल महाराज, माझ्या काहीतरी मागा. वामन भगवान परमात्म्यानं सांगितलं, ब्राह्मणाने सांगितलं, द्यायचंच असेल तर मला 3 पाद भूमिदान द्या. की तस्मात् त्रीणि पदान्नेव वृणे त्वदवर दर्शभात. मला द्यायचीच असेल तर 3 पाद भूमिदान द्या, बाकी काही नको. आणि तेही मी माझ्या पायानं मोजणार, तुझ्या पायानं नाही. बळीनं सांगितलं, महाराज एक तर तुम्ही वटू वामणे, एवढंसं स्वरूप तुमचं, मागितलं काय 3 पाद भूमी आणि तेही तुमच्या पावलानं. अहो किती भेटेल ते? आता मी जाणतोय तुम्हाला, जसं तुमचं स्वरूप आहे ना तशीच तुमची बुद्धी सुद्धा नाटीच आहे महाराज, बुद्धी सुद्धा छोटीच आहे. अहो तुमच्या पावलानं किती भूमी मोजणार आहात तुम्ही? मी दान देतो ना तुम्हाला. वामन भगवान परमात्म्यानं सांगितलं, तुझं दान दिलेलं नको मला, मी जे मागतोय ते मी माझ्या पायानं मोजून घेईन. आणि तेही कशा करता मागतो? ऐक, इतर ठिकाणी जावं, भजनाला बसावं, भजनाला बसल्यानंतर लोकांनी उठून द्यावं, असं बऱ्याच ठिकाणी घडलंय मला. म्हणून माझ्या हक्काची मला बसण्याकरता जागा पाहिजे, याच्याकरता फक्त 3च पाद भूमिदान दे मला, बाकी काही नको. बळीनं सांगितलं, महाराज ठीक आहे, दिली 3 पाद भूमी. वामन भगवान परमात्म्यानं सांगितलं, असं दिली म्हणून जमत नाही, मग संकल्प सोडा. बळीनं सांगितलं, महाराज काय लाजवताय मला, किती लाज काढता अजून? अहो एक तर तुम्ही काही मागितलं नाही, मागता मागता मागितलं तर 3 पाद भूमिदान मागितली, त्यातही ती तुमच्या पायानं मागितली. त्वम बालो बालिशमती स्वार्थम प्रत्यबुधो यथा. तुमच्या बालिश बुद्धीप्रमाणे तुम्ही 3 पाद भूमिदान मागितली, तीही तुमच्या पावलानं मोजणार म्हटले, आणि तेही त्याच्याकरता पण संकल्प सोडू. महाराज या जगतामध्ये जिथेही तुम्हाला 3 पाद भूमी पाहिजे असेल तिथे मोजून घ्या, काही अडचण नाही. नाही बली तसं जमणार नाही, संकल्प सोड 3 पाद भूमीसाठी. शुक्राचार्य ध्यानस्थ बसलेली होती, नेमकी हा कोण आलाय पाहण्याकरता. इकडं बळीनं हातामध्ये पाणी घेतलं, संकल्प सोडला तुम्हाला देतो म्हणून. इकडं शुक्राचार्यांनी अडवलं. शुक्राचार्यांनी सांगितलं, बळी थांब, बेछूट मना कर. बळीनं सांगितलं, गुरुजी संकल्प सोडलाय. अरे संकल्प सोडला, रद्द झाला म्हणून सांग, मना करून टाक. बळीनं सांगितलं, महाराज खोटं बोलू? शुक्राचार्यांनी सांगितलं, खोटंच बोल, नाही तर काहीच राहणार नाही तुझ्याकडे. म्हणे का बर? म्हणे हा माहितीये ब्राह्मण कोण आहे? की देवानां कार्य साधकम. हा देवाचं कार्य साधण्याकरता साक्षात भगवान विष्णू 52 स्वरूपानं आलाय. ब्राह्मणाचा वेश धारण करून तुला ठकण्याकरता या ठिकाणी आलाय म्हणे, आणि सगळी तुझी संपत्ती हिरावून घेईल, बेछूट मना कर. बळीनं सांगितलं, महाराज खोटं बोलू? शुक्राचार्यांनी सांगितलं, बळी खोटं बोल, काही अडचण नाही. काही ठिकाणं असे तिथं खोटं बोललेलं चालतं. बळी की स्त्रीषु नरम विवाहेच वृत्त्यर्थे प्राण संकटे गो ब्राह्मणार्थे हिंसाया नानृतुम सा जुगुप्सितम. काही जागा अशा आहेत बळी, त्या ठिकाणी खोटं बोललं तरी चालतं, चिंता करू नकोस, बेछूट माना कर. कोणकोणत्या जागा आहे ऐका. पहिलं, स्त्रीषु नर्म विवाहेच. आपल्या बायकोला खोटं बोललेलं चालतं, बायकोला खोटं बोललेलं चालतं, पण कधी जर आपण तिला खरं सांगितलं आणि जर तिला खरं सांगितल्यानंतर आपली बदनामी समाजामध्ये होणार असेल तर तिला थोडंसं खोटं बोललेलं चालतं. अजून नर्म विवाहेच, विवाह प्रसंगी थोडंसं खोटं बोललेलं चालतं. माणसं थोडंसं खरं बोलतात, बाकी सगळं खोटं बोलतात. लग्न प्रसंगी थोडंसं खोटं बोललेलं चालतं. एखाद्या मुलीचा विवाह होत नसेल, मुलाचा विवाह होत नसेल तर माणसाने थोडंसं खोटं बोलावं, पण थोडं बोलावं. नाहीतर माणसं त्याच्याकडे 1 एकर पाय टाकायला जागा नसते महाराज, आणि लोक म्हणतात 10 एकर जमिनीवर का ती बागायती. एवढं खोटं चालत नाही. नर्म विवाहेचे. अजून वृत्त्यर्थे प्राण संकटे. वृत्त्यर्थे म्हणजे धनहानी होत असेल, धनहानी, आणि त्यावेळेस जर आपण एखाद्याशी खोटं बोललो तर ते चालतं. प्राण संकटे, आपल्यावरती प्राण संकट आलेलं आहे आणि आपण खोटं बोलल्यानंतर ते संकट टळणार असेल तर त्या ठिकाणी माणसाने खोटं बोलावं. अजून गो ब्राह्मणार्थे हिंसायाम. गायीची आणि ब्राह्मणाची हिंसा होतीये
आणि आपण ती हिंसा टाळण्याकरता जर खोटं बोललं आणि आपण खोटं बोलण्यानं जर ती हिंसा टळत असेल तर त्या ठिकाणी निश्चित खोटं बोलावं माणसं. नानृतुम साज्यगुप्सितम, या ठिकाणी खोटं बोललेलं चालतं बळी. आणि आज प्रसंग आहे वृत्त्यर्थे, तुझी सगळी धनहानी होणार आहे म्हणून खोटं बोल. पण महाराज बली आहेत ते. बळीनं सांगितलं महाराज खोटं बोलणार नाही. ऐका ना, बळीनं सांगितलं भगवान गुरुजी मी खोटं बोलणार नाही, या उलट मी स्वतःला भाग्यवान समजतो. जर हा ब्राह्मण असेल, देव नसून फक्त ब्राह्मण असेल, तर याचक माझ्या घरातून रिक्त हाताने वापस गेला नाही याचा मला आनंद आहे. आणि या उलट जर हा भगवान परमात्मा असेल आणि हा माझं सगळं धन हिरावून घेण्याकरता आला असेल ना, तरी सुद्धा मला आनंद आहे. शुक्राचार्यांनी विचारलं तरी कसं काय आनंद? अहो तरी सुद्धा आनंद आहे मला, कारण की माझ्याकडे जेवढं जेवढं मला प्राप्त आहे ना, तेवढं सगळं त्याचंच देणं आहे. आणि आज ज्याने मला दिलेलं आहे तोच माझ्या समोर जर धोळी पसरून उभा असेल ना, तर याच्यापेक्षा सद्भाग्य काय पाहिजे जीवनामध्ये. म्हणून याच्यामध्ये सुद्धा आनंद आहे मला. म्हणून ऐका, बली गुरु त्यजो, बळीनं आपल्या गुरुचा त्याग केला, गुरुवचनाचा त्याग केला आणि वचन दिलं, संकल्प सोडला, 3 पाद भूमी दान दिली महाराज. आता वामन भगवान परमात्म्यानं स्वस्वरूपाला आले आणि दिव्य स्वरूप धारण केलं. आणि पहिलं पाऊल टाकत असताना पहिल्या पावलामध्ये हे सगळे 7 पाताळ व्यापून टाकले. दुसऱ्या पायामध्ये ब्रह्मकटाह भेदन करून सगळे त्या ठिकाणी लोक व्यापून टाकले. ब्रह्मकटाह भेदन झाल्यानंतर भगवान ब्रह्मांनी आलेलं चरण भगवान परमात्म्याचं प्रक्षालन केलं आणि ते आपल्या कमंडलूमधून ते पाणी भरून ठेवलं. आणि त्याचीच आता जी गंगा वाहते ना, ती भगवान परमात्म्याच्या चरणाची पाणी आहे. आणि एक पाय ब्रह्मकटाह भेदन करून सगळी पृथ्वी व्यापली महाराज. आणि आता वामन भगवान परमात्म्यानं सांगितलं बळी तिसरा पाऊल कुठं ठेवू सांग. बळीनं सांगितलं महाराज जागा तर शिल्लक राहिली नाही, पण एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. काय प्रश्न आहे बली विचार. महाराज दिलेलं दान मोठं का दाता मोठा? भगवान परमात्म्यानं सांगितलं अर्थातच दाता मोठा. दाता मोठाच असतो महाराज. बळीनं सांगितलं मग दाता मोठा आहे ना, एक काम करा, या दात्याच्या डोक्यावरती पाय ठेवा. वामन भगवान परमात्म्यानं तिसरं पाऊल बळीच्या डोक्यावरती ठेवलं आणि बळीला पाताळ लोकामध्ये घातलं आणि पाताळ लोकाचं वैभव बळीला प्राप्त करून दिलं. बळीला सांगितलं बळी मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, काय पाहिजे बोल तुला. बळीनं सांगितलं महाराज एकच गोष्ट मला पाहिजे. काय? ज्या वेळेस मी माझ्या राज्यातून आत बाहेर करेल त्या वेळेस मला तुम्ही दिसले पाहिजे. भगवान परमात्म्यानं सांगितलं सरळ सरळ म्हण ना तुझ्या दारावरती द्वारपाल म्हणून राहू म्हणून. ते मला माहिती नाही, पण मला घरातून येता जाता तुमचं दर्शन झालं पाहिजे. म्हणून भगवान परमात्म्यानं एकच स्वरूपानं द्वारपाल बली द्वारी झाला. भगवान परमात्मा द्वारपाळ बनले बळीच्या द्वारावरती आणि एका स्वरूपानं वैकुंठ लोकामध्ये